दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। Nicely away, going really well in the centre is from India. Wasn't India now coming back is Santos. Santos coming back and oh, it's going to be very close on the line. Mohamed Fazal Morsinganakan gets the victory. Gavit has been given him. Gavit. ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पॅरा ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली असून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरण डोंगरी येथील आदिवासी युवक दिलीप महादू गावित याने पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत सुवर्ण पदक पटकावत देशासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे। दिलीप गावित याने अवघ्या 10.71 सेकंदात शर्यत पूर्ण करत राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमी आणि हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली। या दमदार कामगिरीमुळे त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आणि भारतीय पॅरा ॲथलेटिक्सच्या इतिहासात आणखीन एक सुवर्ण अध्याय लिहिला। दिलीप गावित हा सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील तोरण डोंगरी गावचा रहिवासी असून त्याने आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून संचलित शहीद भगतसिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले आहे। याच विद्यालयाच्या मैदानावर त्याच्या क्रीडा कारकिर्दीचा पाया रचला गेला। पुढे उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी बाहेर पडलेल्या दिलीपला काळे सरांचे मार्गदर्शन लाभले आणि त्याच्या प्रतिभेला नवे पंख मिळाले। एका हाताने अनेक अडचणींवर मात करत सुवर्ण इतिहास घडविणाऱ्या दिलीप गावितच्या या यशामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार कर्मयोगी कॉम्रेड JP गावित, संचालक मंडळ, विद्यालय आणि आश्रम शाळा विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुरगाणा तालुक्यातील नागरिक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। डोंगरी गावात 7वीपर्यंत खेळत होता। थोडा मग त्यातून धावत सुटला। मग तिथून 7वी झाली ते तरुण डोंगरीमध्ये। मग 8वीला अजून त्या शाळेमध्ये आला, भगतसिंग माध्यमिक शाळा तिथं आला। तर मग तिथं त्या आपले मोरे सरांशी सांगितलं का थोडा मग तो अधिक रनिंग करत सुटला। मग मोरे सरांनी चौधरी काय सांगितलं का आपले ना काळे सराकडे पाठवले। मग तिथून देशाचं नाव गाजवला, जिल्ह्याचं नाव गाजवला, नाशिकचं नाव गाजवला। म्हणजे तिथून तो आता शिकलाय ना, तर मग आम्हाला चांगला भाव वाटतंय, असं चांगला वाटतंय। तर मग आम्हाला चांगलं वाटतंय, चांगला देशाचं नाव गाजला, सारखा देशाचं नाव गाजवला। तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? शेवटचं बोलणं तिच्याशी नाही झालं, बोलणं नाही झालं। मागचं कधी बोलला होता? मागात ते 1 वर्ष झाले तेव्हा आला होता। किती वर्ष आले नाशिकला? हे म्हणजे 7-8 वर्ष झाली। आता तुम्ही कधी बोलला होता त्याच्याशी? आताशी स्पर्धेला काळे सरांना नाही सांगितलं त्याच्याशी बोलणं नाही करायचं होता। आम्ही नाशिकला याव नंतर बोलणं करायचं। काळे सरांनी अजून काय सांगितलं? मोबाईल देत नाही काय? हां, मोबाईल आम्ही देतो, मोबाईल देतो, पण मग बोलण्यासाठी देतो। त्याचा मोबाईल दिला तर मग त्याला आज मोबाईलचा लागला, तो घरी याचाही नाच काही करतात। मग आम्ही तुझ्या हरीना बोलणं करून घेतो आणि बस। मग ते काय सांगितलं मोरे काळे सरांनी का ते पाशी आम्ही मोबाईल नाही का, कुठं फिरून द्यायचं नाही, काहीच नाही। बाईक तिथून आम्ही मोबाईलही नाही देत त्याला, मोबाईलचा नाद लागू जाईल ना त्याला। मग मोबाईलचा नाद लागू जाईल तर मग आम्ही मोबाईल सुद्धा नाही त्याच्यानं खेळायला आणि तुमची हारी बोलणं करायला हवं। तर मला फोन करत होता, नंतर मग बोलणार। आता मेडल मिळवलं ते कसं समजलं ते नाही म्हणजे काय ते नाशिकला ते मोरे सरांनी काय सांगितलं, काळे सरांनी काय सांगितलं का आम्ही बाहेर देशात आहो तर आम्हाला फोन नाही करायचा जाऊ, जेव्हा आम्ही नाशिकला येऊ ना तेव्हा फोन करायचा, मग आम्ही मोबाईल बंद करून दिला। अच्छा, नाही तुम्हाला आता कसं समजलं की मेडल मोरे सरांनी फोन केला?
फोन केला होता हा फोन मग कसं वाटलं मग हे इथं बोलवलं मग चांगलं वाटतं बा आम्हाला असं मग ते बा काय ते हे शाळेचं नाव उज्ज्वल केलं साहेबाचं नाव उज्ज्वल केलं आणि मोरे सराचं नाव उज्ज्वल झालं चौधरी सराचं नाव उज्ज्वल झालं ते मार्गदर्शन होतं. तुम्हाला कसं वाटतं तुमचं नाव तर हा आम्हाला तर चांगलं वाटलं बा आमचं म्हणजे तो पोरगा चिखला म्हणजे मॅडमला चिखून आला म्हणजे आम्हाला एकदम चांगलं वाटतंय बा असं पुढं काय अपेक्षा आहे त्याच्याकडून या अपेक्षा म्हणजे आम्हाला काय ती नोकरी पाहिजे आणि स्पर्धा खेळेल असं. दिलीप गावितचा हा पराक्रम दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिद्द मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक पातळीवरही यश मिळवता येते हे त्याने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. भागवत गायकवाड, दक्ष न्यूज, सुरगाणा.